विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पिरियडमध्ये उपभोग फलनाचं जे महत्त्व आहे, या उपभोग फलनाचं महत्त्व या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रोफेसर कीन्स या अर्थशास्त्रज्ञाने उपभोगाशी संबंधित असणारी जी संकल्पना आहे, ती संकल्पना उपभोग फलन म्हणून मांडलेली आपल्याला दिसून येते. सी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय, म्हणजे सी म्हणजे उपभोग हा कशाचं फलन आहे, तर ते उत्पन्नाचं फलन आहे. म्हणजे जसं उत्पन्न वाढत जाते तसं उपभोगसुद्धा वाढताना आपल्याला दिसून येतो. मग आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती विचारात घेतल्या. त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की सरासरी उपभोग प्रवृत्तीपेक्षा सीमांत उपभोग प्रवृत्तीमध्ये होणारी घट ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. जसं उत्पन्न वाढत जाते तसं उपभोग खर्चसुद्धा वाढताना आपल्याला दिसून येतो. परंतु ज्या प्रमाणामध्ये उत्पन्नात वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोग खर्चामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारे आपण या उपभोग फलनाच्या संदर्भामध्ये मागील 1-2 पिरियडमध्ये सविस्तर विवेचन केलं आणि अगदी मागच्या पिरियडमध्ये उपभोग प्रवृत्ती निर्धारित करणारे जे घटक आहे ते 2 घटक, मनोनिष्ठ घटक आणि त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ घटक, अशा प्रकारच्या 2 घटकावर कशा प्रकारे उपभोग प्रवृत्ती अवलंबून असते हे सुद्धा आपण सविस्तरपणे विचारात घेतलेलं आहे. तर प्रोफेसर कीन्सने मांडलेली ही जी उपभोग फलनाची संकल्पना आहे, या उपभोग फलनाच्या संकल्पनेचं अर्थशास्त्रामध्ये असणारं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसून येते. जगामध्ये 1929मध्ये आलेली जी जागतिक महामंदी आहे, या जागतिक महामंदी चा परिणाम संपूर्ण जगामध्ये असणाऱ्या विकसित अर्थव्यवस्थेवर, विकसनशील अर्थव्यवस्थेवर आणि अविकसित अर्थव्यवस्थेवर कमी जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग 1929ची जी जागतिक महामंदी आहे, त्या जागतिक महामंदीची काय कारणे होती यावर सविस्तर विवेचन मग त्या काळामध्ये असणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रोफेसर J.M. कीन्स या अर्थशास्त्रज्ञाने त्या जागतिक महामंदीचा सविस्तर अभ्यास केला आणि मग उपभोगाशी संबंधित आणि रोजगारीशी संबंधित असणारं आपले जे विवेचन आहे ते विवेचन मांडलेलं आपल्याला दिसून येते. या जागतिक महामंदीच्या आधी बाजाराशी संबंधित असणारा जो नियम आहे तो नियम जेबीसे या अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. त्यांनी असं म्हटलं की पुरवठा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो, जेवढ्या वस्तूचं उत्पादन होते तेवढ्या वस्तूचा बाजारात पुरवठा होतो आणि तो पुरवठा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो. म्हणजे पुरवठ्याबरोबर मागणी ही परिस्थिती सर्वदा असते, सर्व काळामध्ये असते. अत्युत्पादन कधीच वस्तूचं होत नाही किंवा वस्तू विक्रीच्या अभावी बाजारामध्ये पडून राहत नाही. जेवढ्या वस्तूचं उत्पादन होते तेवढ्या वस्तूचा बाजारात पुरवठा होतो आणि जेवढ्या वस्तू बाजारात पुरविल्या जातात तेवढ्या सगळ्याच वस्तूची मागणी बाजारामध्ये होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचा जेबीसेचा बाजाराचा नियम 1929च्या जागतिक महामंदीच्या आधी प्रसिद्ध होता. परंतु हा जेबीसेचा सिद्धांत 1929च्या जागतिक महामंदीमुळे फोल ठरलेला आपल्याला दिसून येतो आणि मग या जेबीसेच्या सिद्धांतावर प्रोफेसर कीन्सने मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आणि मग प्रोफेसर कीन्सने रोजगारीचा जो सिद्धांत आहे, हा रोजगारीचा सिद्धांत प्रभावी मागणीशी संबंधित मांडलेला आपल्याला दिसून येतो. मग ही जी प्रभावी मागणी आहे, ही प्रभावी मागणी उपभोगावर अवलंबून असते, गुंतवणुकीवर सुद्धा अवलंबून असते. आणि मग प्रभावी मागणीची जी कमतरता आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि
रोजगारीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जर रोजगारीमध्ये जर वाढ करायची जर असेल तर प्रभावी मागणीमध्ये वाढ करणे अत्यंत गरजेचं आहे, अशा प्रकारचं मत प्रोफेसर कीन्सने आपल्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येते. मग ही संपूर्ण प्रोफेसर कीन्सची जी संकल्पना आहे, या संकल्पनेतील महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे उपभोग फलन. आणि मग या उपभोग फलनाचं त्यांनी मांडलेल्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये काय महत्त्व आहे, हे महत्त्व त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येते. तर काही मुद्द्यांच्या आधारे आपण उपभोग फलनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आजच्या या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत. तर उपभोग फलनाचं पहिलं जे महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे उपभोग फलन गुंतवणुकीचे विशेष महत्त्व स्पष्ट करते. आता प्रोफेसर कीन्सने उपभोग फलनाचं महत्त्व विशद करत असताना त्यांनी मांडलेला जो रोजगारीचा सिद्धांत आहे, या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये उपभोग आणि गुंतवणूक या ज्या दोन बाबी आहे, या दोन बाबीवर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. परंतु प्रोफेसर कीन्स हा आपले जे सिद्धांत आहे, आर्थिक सिद्धांत, हे अल्पकाळाशी संबंधित ते मांडत होते. दीर्घकाळामध्ये किंवा दीर्घकाळाशी संबंधित प्रोफेसर कीन्सचे सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसून येत नाही. तर उपभोग फलन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अल्पकाळामध्ये स्थिर असते आणि अल्पकाळामध्ये स्थिर असल्यामुळे म्हणजे उपभोग फलनाची जी संकल्पना आहे ही अल्पकाळामध्ये स्थिर असते. आणि मग त्यांनी आपल्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये जे दोन अंग प्रामुख्याने विचारात घेतले, एक उपभोग आणि दुसरा गुंतवणूक. आणि मग उपभोग फलन हे जर अल्पकाळामध्ये जर स्थिर राहत असेल तर दुसरं जे अंग आहे गुंतवणूक, यावर अधिक भर आलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यांनी गुंतवणुकीला अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसते. सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर उपभोग खर्च हा उत्पन्नातील बदलानुसार बदलत नाही. याचा अर्थ हा होतो की उत्पन्नात ज्या प्रमाणामध्ये वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोग खर्चामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळे गुंतवणुकीमुळेच उपभोगामध्ये असणारं जे अंतर आहे, हे अंतर पूर्ण करून रोजगार व उत्पादनात वाढ घडवून आणली जाते. अशा प्रकारे गुंतवणूक हा घटक अल्पकाळात महत्त्वपूर्ण ठरतो. अशा प्रकारे उपभोग फलनाचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व प्रोफेसर कीन्सने आपल्या रोजगारीच्या सिद्धांताच्या आधारावर स्पष्ट केलेलं आहे. दुसरं आहे उपभोग फलन सेचा बाजार नियम असत्य आहे हे स्पष्ट करतो. उपभोग फलनाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपण बघितलेली आहे. उपभोग खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो, म्हणजे उपभोगाचं जे फलन आहे ते उत्पन्नाशी संबंधित असते. आता जेबीसेचा जर बाजाराचा नियम जर आपण बघितला तर जेबीसेने जो बाजाराशी संबंधित जो नियम मांडला, तो त्या नियमामध्ये त्यांनी पुरवठा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो. जेवढ्या वस्तूचं उत्पादन होते तेवढ्या वस्तूचा बाजारात पुरवठा होतो आणि मागणीबरोबर पुरवठा ही स्थिती बाजारामध्ये निर्माण होते. बाजारामध्ये कोणत्याही वस्तूचं अत्युत्पादन झालेलं नसते. आणि अशा प्रकारे जो जेबीसेने मांडलेला जो नियम आहे, या नियमावर प्रोफेसर कीन्सने टीका केलेली आपल्याला दिसून येते. प्रोफेसर कीन्सच्या मतानुसार सीमांत उपभोग प्रवृत्ती ही नेहमी आपण बघितलेली आहे, ती एकापेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते. ज्या प्रकारे सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0 ते 1च्या दरम्यान असते, म्हणजे एकापेक्षा ती कमी असते, त्याच प्रकारे सरासरी उपभोग प्रवृत्ती ही सुद्धा एकापेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 0 ते 1च्या दरम्यान सरासरी उपभोग प्रवृत्ती असते. त्यामुळे व्यक्तीचं संपूर्ण जे उत्पन्न आहे
हे संपूर्ण उत्पन्न उपभोगावर खर्च होत नाही. समजा उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तर त्या वाढलेलं उत्पन्न जे आहे ते मात्र उपभोगावर पूर्णच्या पूर्ण खर्च होताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे उत्पन्नातील बदल, उत्पन्नात झालेला जो बदल आहे त्या बदलापेक्षा उपभोग खर्चामध्ये होणारा जो बदल आहे हा कमी असलेला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ हा होतो की उत्पन्नात जी वाढ झालेली जी वाढ आहे ती वाढ उपभोगावर खर्च होताना आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणूनच बेरोजगारी आणि अत्युत्पादनाची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते. याचाच अर्थ हा होतो की सेने जो बाजाराचा नियम मांडलेला आहे की पुरवठा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो. जेवढ्या वस्तूचं उत्पादन होते तेवढ्या सगळ्याच वस्तू बाजारामध्ये विकल्या जातात. मागणीच्या अभावी कोणतीच वस्तू बाजारामध्ये पडून राहत नाही. हा जो सेचा नियम आहे, हा सेचा नियम प्रोफेसर कीन्सने म्हणजे फोल ठरविलेला आहे. याचाच अर्थ हा होतो की उपभोग फलनाची जी संकल्पना प्रोफेसर कीन्सने जी मांडली त्याचं महत्त्व 1929च्या जागतिक महामंदीच्या नंतर वाढलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्पन्न वाढीची मंदगती, सीमांत उपभोग प्रवृत्ती, त्याच प्रकारे सरासरी उपभोग प्रवृत्ती ही नेहमी एकापेक्षा कमी असते. म्हणजे 0 ते 1च्या दरम्यान असलेली आपल्याला दिसून येते. कारण समाजातील लोक आपलं जे संपूर्ण उत्पन्न आहे ते उत्पन्न उपभोगावर खर्च करीत नाहीत. त्यामुळे नवीन उत्पन्न वाढण्याची जी संधी आहे ती नवीन उत्पन्न वाढण्यास संधी मिळत नाही. म्हणजेच उत्पन्न वाढीची जी गती आहे ती गती मंद असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्यापार चक्राचे आर्थिक विश्लेषण करण्यास उपभोग फलन काय आहे उपयुक्त असलेलं आपल्याला दिसून येते. प्रोफेसर कीन्स यांनी प्रतिपादित केलेला ही जी उपभोग फलन आहे किंवा उपभोग फलनाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही सरासरी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती आहे, ह्या सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती याला एक सिद्धांत म्हणून प्रोफेसर कीन्सने मान्यता दिलेली आहे. आणि मग व्यापार चक्राचं जे स्पष्टीकरण आहे, हे व्यापार चक्राचं स्पष्टीकरण करण्यास ही सरासरी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजेच उपभोग फलन हे उपयुक्त ठरताना आपल्याला दिसून येते. प्रोफेसर कीन्सच्या विश्लेषणाकडे जर आपण लक्ष टाकलं तर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही नेहमी एकापेक्षा कमी असते. त्यामुळे अर्थव्यवस्था तेजीकडून मंदीकडे येते. सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही एकापेक्षा कमी असल्यामुळेच अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी तेजी आहे ती तेजी मंदीकडे येताना आपल्याला दिसून येते. ही मंदीकडे येण्याचं कारण म्हणजेच काय आहे की समाजाच्या उत्पन्नात ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोग खर्चामध्ये वाढ होत नसल्यामुळे वस्तूला मागणी कमी प्रमाणामध्ये राहते आणि वस्तूच्या मागणी कमी झाल्यामुळे वस्तूच्या किमती कमी व्हायला लागतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी तेजीची परिस्थिती आहे ती मंदीकडे वळताना आपल्याला दिसून येते. आता आपण बघतो की तेजीची आणि मंदीची परिस्थिती आपण या आधीच्या पिरियडमध्ये बघितलेली आहे. तेजीमध्ये वस्तूच्या किमती या सर्वसामान्य किंमत पातळीच्या वर जाताना आपल्याला दिसून येतात आणि मंदीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती या सर्वसामान्य किंमत पातळीच्या खाली जाताना आपल्याला दिसून येतात. तेजीमध्ये समाजातील लोकांचं उत्पन्न वाढते आणि उत्पन्न वाढत जाते, परंतु समाजातील जे व्यक्ती आहे ते व्यक्ती आपलं वाढलेलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न उपभोगावर पाहिजे त्या प्रमाणामध्ये खर्च करत नसल्यामुळे वस्तूला मागणी कमी होऊन वस्तूच्या किमती कमी होत जातात आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती निर्माण होते. आता त्यानंतर
आता मंदीतून अर्थव्यवस्था तेजीकडे कशी वळते? तर आपण बघतो की समाजाचं उत्पन्न जरी कमी असलं तरी समाजाच्या काही गरजा असतात आणि त्या गरजांवर खर्च करणे अत्यंत गरजेचं असते आणि मग उपभोगावर खर्च होत जातो. उत्पन्न जरी कमी असलं तरी उपभोग मात्र थांबत नाही. उपभोगावर खर्च हा होत असतो आणि उपभोगावर खर्च जर होत असेल तर वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होऊन अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती परत येण्यास मदत होते. अशा प्रकारे ही जी उपभोग फलनाची संकल्पना आहे, जी प्रोफेसर किन्सने मांडली, ती संकल्पना व्यापार चक्राचं आर्थिक विश्लेषण करण्यास काय आहे, उपयुक्त आहे. अशा प्रकारचं महत्त्व आपल्याला उपभोग फलनाचं दिसून येतं. त्यानंतर गुंतवणुकीला प्रोत्साहन. आता आपण बघतो की जगामध्ये जेवढे काही देश आहे त्या देशामध्ये विकसित देश आहे, काही विकसनशील देश आहे, काही अर्धविकसित देश आहे. आता अर्धविकसित देशामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती ही अधिक असलेली आपल्याला दिसून येते, कारण अर्धविकसित देशामध्ये असणाऱ्या जे लोक असतात ते प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि गरिबांची संख्या अर्धविकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला दिसून येते आणि मग या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांची जी उपभोग प्रवृत्ती असते ती जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा देशामध्ये उपभोग प्रवृत्ती जास्त असल्यामुळे मागणी जास्त असते आणि मागणी जास्त असल्यामुळे वस्तूच्या निर्मितीला प्रोत्साहन प्राप्त होते आणि मग वस्तूच्या निर्मितीकरिता मग गुंतवणुकीमध्ये वाढ करावी लागते आणि मग गुंतवणुकीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्धविकसित देशामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळून त्या ठिकाणी गुंतवणूक वाढताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे गुंतवणुकीला प्रोत्साहन हे उपभोग फलनाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर पूर्ण रोजगारीच्या पातळीवर संतुलन. प्रोफेसर किन्सने रोजगारीचा सिद्धांत मांडत असताना अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगारीची पातळी अस्तित्वात नसते. अपूर्ण रोजगारीच्या पातळीवरच अर्थव्यवस्थेचं संतुलन होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं प्रोफेसर किन्सने आपल्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. आधीचे जे अर्थशास्त्रज्ञ होते, जेबीसेच्या सिद्धांतावरून आपल्याला हे लक्षात येते की अर्थव्यवस्थेचं संतुलन हे पूर्ण रोजगारीच्या पातळीवर होते. परंतु यावर प्रोफेसर किन्सने टीका केलेली आहे की अर्थव्यवस्थेचं संतुलन हे पूर्ण रोजगारीच्या पातळीवर न होता अपूर्ण रोजगारीच्या पातळीवर होते. आणि मग हे अपूर्ण रोजगारीच्या पातळीवर का संतुलन होते, तर प्रभावी मागणीची जी कमतरता असते त्या प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे अर्थव्यवस्थेचं संतुलन हे अपूर्ण रोजगारीच्या पातळीवर होताना आपल्याला दिसून येते. जर रोजगारीच्या पातळीमध्ये जर वाढ करायची असेल तर प्रभावी मागणीची जी कमतरता आहे त्या कमतरतेमध्ये ती कमतरता जर आपण दूर केली तर मग देशामध्ये रोजगारीमध्ये वाढ होत असते आणि मग रोजगारीमध्ये जर वाढ करायची असेल तर प्रभावी मागणीमध्ये वाढ करणे अत्यंत गरजेचं आहे. या बाबीवर प्रोफेसर किन्सने अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता अशा प्रकारचं अपूर्ण रोजगारीच्या पातळीवर अर्थव्यवस्थेचं जे संतुलन आहे हे संतुलन उपभोग फलनावर कशा प्रकारे अवलंबून असते, तर समाजाचं जे उत्पन्न आहे ते समाजाचं उत्पन्न संपूर्ण उत्पन्न उपभोगावर खर्च होत नाही आणि म्हणूनच प्रभावी मागणीची जी कमतरता निर्माण होते, ही जी प्रभावी मागणीची कमतरता आहे ही प्रभावी मागणीची कमतरता दूर करण्याकरिता मग प्रोफेसर किन्सने सरकारची जी भूमिका आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मांडली. प्रभावी मागणीची कमतरता दूर करण्याकरिता सरकारच्या माध्यमातून जर उपाययोजना करण्यात आल्या तर मग त्या देशामध्ये रोजगारीच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते. अशा प्रकारचं स्पष्टीकरण आपल्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये प्रोफेसर किन्सने स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच अर्थव्यवस्थेचं संतुलन हे
पूर्ण रोजगारीच्या पातळीवर न होता ते अपूर्ण रोजगारीच्या पातळीवरच होते, अशा प्रकारचं स्पष्टीकरण प्रोफेसर किन्सने केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी उपभोग फलनाचं महत्त्व विशद केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर अतिउत्पादन आणि बेरोजगारीची शक्यता. आपण बघितलेलंच आहे की प्रोफेसर किन्सने उपभोग फलनाची जी संकल्पना मांडली, त्या संकल्पनेमध्ये ज्या उपभोग प्रवृत्ती त्यांनी विचारात घेतल्या, सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती, या दोनही प्रवृत्ती एकापेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ते 0 ते 1च्या दरम्यान असते. याचा अर्थ हा होतो की उत्पन्नात ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोग खर्चामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत नाही. आणि मग जे वाढलेलं उत्पन्न आहे त्या वाढलेल्या उत्पन्नातील एक हिस्सा उपभोगावर खर्च केला जातो आणि दुसऱ्या हिस्स्याची बचत केल्या जाते. त्यामुळे वस्तूची जी मागणी आहे ती वस्तूची मागणी कमी राहते आणि वस्तूची मागणी कमी राहिल्यामुळे वस्तूचं जे उत्पादन आहे ते अति होत असते, अत्युत्पादन झालेलं असते आणि अत्युत्पादनाची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते. वस्तूला मागणी कमी प्रमाणामध्ये राहिल्यामुळे उद्योजक नवीन वस्तूची निर्मिती करत नाही आणि त्यामुळे उत्पादनाच्या घटकांना रोजगार प्राप्त होत नाही. म्हणजे बेरोजगारीची जी शक्यता आहे ही सुद्धा निर्माण होत असते. म्हणजे अतिउत्पादन आणि बेरोजगारीची जी शक्यता आहे ती निर्माण होण्याचं कारण प्रोफेसर किन्सने स्पष्ट केलेलं आहे, ते म्हणजे प्रभावी मागणीची कमतरता. याचाच अर्थ हा होतो की वाढलेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील एक हिस्साच उपभोगावर खर्च होतो आणि एका हिस्स्याची बचत होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रभावी मागणीची कमतरता निर्माण होऊन मागणी कमी आणि पुरवठा जास्त ही परिस्थिती बाजारामध्ये निर्माण होते आणि वस्तूचं अत्युत्पादन होते. आणि वस्तूचं अत्युत्पादन झाल्यामुळे नवीन वस्तूला मागणी राहत नाही. त्यामुळे उद्योगामध्ये वस्तूच्या निर्मितीला खीळ बसते. त्यामुळे नवीन उत्पादनाच्या घटकांची भरती त्या उद्योगामध्ये होत नाही आणि मग बेरोजगारी वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे शेवटचं, आर्थिक धोरण ठरविण्यास उपयुक्त. अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्याकरिता त्या अर्थव्यवस्थेचं संचालन करण्याची जबाबदारी त्या देशातील सरकारची असते आणि मग सरकार अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्याकरिता आर्थिक धोरण राबवित असते. या आर्थिक धोरणामध्ये मौद्रिक धोरण, प्रत्यय धोरण आणि राजकोषीय धोरण सम्मिलित असतात. हे जे आर्थिक धोरण आहे हे आर्थिक धोरण राबवित असताना सरकार उपभोग फलनाचा विचार करीत असतो. आता आपण बघितलेलं आहे की श्रीमंताची उपभोग प्रवृत्ती ही कमी असते आणि गरिबाची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असते. कारण श्रीमंताच्या अनेक गरजा पूर्ण झालेल्या असतात. त्यामुळे त्यांचं वाढलेलं जे उत्पन्न आहे त्या वाढलेल्या उत्पन्नातील कमी हिस्सा ते उपभोगावर खर्च करतात. परंतु गरिबाच्या अनेक गरजा पूर्ण झालेल्या नसतात. जेव्हा गरिबाचं उत्पन्न वाढते तेव्हा ते वाढलेलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न मोठ्या प्रमाणात उपभोगावर ते खर्च करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरिबाची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारचं आर्थिक धोरण राबविणे अत्यंत गरजेचं असते की श्रीमंताच्या उत्पन्नावर नियंत्रण प्रस्थापित करून गरिबाचं उत्पन्न कशा प्रकारे वाढेल याचा जर प्रयत्न सरकारने आपल्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून जर केला तर मग त्या आर्थिक धोरणाचा अनुकूल परिणाम
समाजावर पडताना आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आर्थिक धोरण ठरविण्यास उपभोग फलनाची जी संकल्पना आहे ही संकल्पना महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. या पिरियडमध्ये आपण उपभोग फलनाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना या ठिकाणी आपण सविस्तरपणे विचारात घेतलेल्या आहे. आता प्रोफेसर किन्सने स्थूल अर्थशास्त्रामध्ये जो रोजगारीचा जो सिद्धांत मांडलेला आहे हा रोजगारीचा सिद्धांत दोन बाबीशी निगडीत आहे. एक आहे उपभोग आणि दुसरा आहे गुंतवणूक. आता उपभोगाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही संकल्पना आपण याआधीच्या पिरियडमध्ये ज्या बघितलेल्या आहे त्या संकल्पना सरासरी उपभोग प्रवृत्ती, सीमांत उपभोग प्रवृत्तीशी संबंधित होत्या. आता यानंतरच्या ज्या संकल्पना आहेत त्या गुंतवणुकीशी संबंधित आहे, इन्व्हेस्टमेंटशी संबंधित आहे. आणि प्रोफेसर किनच्या रोजगारीच्या सिद्धांतामध्ये उपभोग हा अल्पकाळामध्ये स्थिर असतो आणि त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीवर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या पिरियडमध्ये आपण गुंतवणुकीशी संबंधित असणाऱ्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना विचारात घेणार आहोत. या ठिकाणी आज आपण उपभोग फलनाचं महत्त्व विशद केलेलं आहे.